महाराष्ट्र 39 न्यूज नेटवर्क. सत्य बातमी, ठाम भूमिका. नवापूर शहरात बेकायदेशीर शस्त्रविक्री विरोधात पोलिसांनी जोरदार धडक कारवाई करत गुजरातमधील एका आरोपीला 6 तलवारींसह रंगेहात अटक केली आहे. शहरातील दिगंबर पाडवी सोसायटीकडे जाणाऱ्या सार्वजनिक रस्त्यावर खुलेआम तलवारींची विक्री सुरू असल्याची माहिती मिळताच नवापूर पोलिसांनी सापळा रचून ही कारवाई केली. दिनांक 5 फेब्रुवारी 2024 रोजी दुपारी 2:40 दिगंबर पाडवी सोसायटीकडे जाणाऱ्या रस्त्याच्या कडेला एक तरुण संशयास्पदरित्या तलवारी विक्रीसाठी बाळगत असल्याचे आढळून आले. पोलिसांनी तत्काळ कारवाई करत त्याला ताब्यात घेतले. झडतीदरम्यान आरोपीकडून 3000 रुपये किमतीच्या 6 लोखंडी तलवारी जप्त करण्यात आल्या. जप्त करण्यात आलेल्या तलवारींच्या पात्यावर सिरोही की प्रसिद्ध तलवार 30 साल की गॅरंटी असे हिंदीत कोरीव काम केलेले असून प्रत्येक तलवारीसाठी लाल रंगाचे मखमली कापडाचे व सोनेरी लेस लावलेले पुठ्ठ्याचे कवर देखील आढळून आले. या प्रकरणातील आरोपीचे नाव रोहित राजकुमार लोहार, वय 29, राहणार कल्याणपुरा छापरा, कलोल, जिल्हा गांधीनगर, गुजरात असे आहे. या घटनेप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल दिनकर रामा चव्हाण यांनी दिलेल्या फिर्यादीवरून नवापूर पोलीस ठाण्यात भारतीय हत्यार कायदा कलम 4, 25 व 5 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही प्रभावी कारवाई नंदुरबार पोलीस अधीक्षक श्रवण दत्त, अतिरिक्त पोलीस अधीक्षक अशित कांबळे व उपविभागीय पोलीस अधिकारी संजय महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. कारवाईत पोलीस निरीक्षक अभिषेक पाटील, पोलीस उपनिरीक्षक विशाल सोनामणे, हेड कॉन्स्टेबल किशोर वळवी, सुरेंद्र पवार व पोलीस कॉन्स्टेबल अतुल पानपाटील यांच्या पथकाने सहभाग घेतला. सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक जितेंद्र महाजन करत आहेत. नवापूर पोलिसांच्या या धडक कारवाईमुळे बेकायदेशीर शस्त्रविक्री करणाऱ्यांचे धाबे दणाणले असून शहरातील कायदा सुव्यवस्थेच्या दृष्टीने ही कारवाई अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. महाराष्ट्र 39 न्यूज नेटवर्कसाठी अजय राजपूत, नवापूर.